दिनांक 23 डिसेंबर 2016च्या काहे दिया परदेस कार्यक्रमामध्ये सरला पाट्यावरती वेगानं चटणी वाटत असते। त्यावेळी गौरी तिथे तिला विचारायला आलेली असते की शिवच्या वडिलांना डब्यात नक्की काय जेवण देऊ। तेव्हा गौरीच्या लक्षात येतं की सरलाचे हात रक्तबंबाळ झालेत। गौरी तिच्या हातांना औषध लावून दिलासा देते। सरला गौरीकडे आपल्या सासूची तक्रार करायला सुरुवात करते की त्या मला नेहमीच कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करतात। सरलाच्या या बोलण्यानं क्षणासाठी गौरीला देखील सुचत नाही की नक्की काय करावं। तितक्यात विश्राम गौरीला सांगतात की लवकरात लवकर शिवच्या वडिलांसाठी जेवणाचा डब्बा बांधून दे। गौरी पुन्हा सरलाला विचारू लागते की डब्यात कोणते पदार्थ भरायला हवेत। त्यावेळी सरला उत्तरते की माझ्या काहीच लक्षात नसल्यानं मी याविषयी काहीच बोलू शकत नाही। मग गौरी स्वयंपाकघरात येऊन विश्रामकडे डब्बा बांधून देते, पण निघताना विश्राम तिला सांगतात की आजचा जेवणाचा डब्बा थोडा हलका वाटतोय। पण गौरी खात्रीनं सांगते मी संपूर्ण डब्बा भरून दिलाय। मुंबईत गौरीचे वडील घरकामासाठी नोकर ठेवण्याची परवानगी देतात, मात्र निशाने यापुढे घरकाम करणं त्यांना मान्य नसतं। तसंच त्यांच्या सासूनी निशाकडून जे काही घरकाम करून घेतलेलं असतं याविषयी त्यांना प्रचंड संताप असतो। शिवचे वडील ज्यावेळी दुकानातून जेवल्यानंतर घरी येतात त्यावेळी जळजळ होत असल्याचं त्यांच्या लक्षात येतं। तेव्हा ते सांगतात की तिखट जेवल्यामुळे काहीसं अस्वस्थ वाटू लागलंय। अखेर शिवची आई गौरीला जेवण तिखट का बनवल्याचं विचारू लागते। गौरी काही बोलणार तितक्यात शिवची आई कांगावा करायला सुरुवात करते। काहे दिया परदेस मालिकेत या प्रसंगानंतर गौरीला अनेक टोमणे ऐकून घ्यावे लागतील असं दिसतेय। शिवची आई तिच्या समोर आणखीन किती पेच निर्माण करेल असं आपल्याला वाटतं, हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा या मालिकेचे अपडेट्स फक्त राजश्री मराठीवर। Hi, this is Rishi Saxena. Do subscribe to Rashtree Marathi.